विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे डबल ओ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 संदर्भात सामान्य ज्ञान जी के व मराठी व्याकरण आपण हे व्हिडिओ बघून आलेलो आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे की आरोग्य विभाग भरतीचे एक्झामची डेट समोर ढकलण्यात आलेली आहे ते तुम्हाला पण माहीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या अनुषंगाने आपण हे व्हिडिओ चालू केलेले आहे. सामान्य ज्ञान व जी के जे की एक्झामच्या रिलेटेड आहे. त्याच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल डबल ओ अकॅडमीला, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आरोग्य विभाग भरतीशी कुठलंही नवीन अपडेट असल्यास किंवा नोटिफिकेशन असल्यास नवीन तर तुमच्याकडून मी स्वतः कामाने चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा. बघू शकता आजच्या व्हिडिओमधला प्रश्न क्रमांक 41. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? बघू शकता, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? 6 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष की 3 वर्ष? राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? प्रश्न क्रमांक 41, ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी 5 वर्षाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 42. कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक. कथ्थक हा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 42, ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, जे की कथ्थक हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेशशी आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 43. पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? बघू शकता, पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? सामान्य प्रशासन, महसूल, गृह की कृषी? पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? प्रश्न क्रमांक 43, ऑप्शन क्रमांक सी, गृह विभागाच्या. या पोलीस विभागात विद्यार्थी मित्रांनो, जे की गृह विभागा अखत्यारीत येतो. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 44. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? फिल्ममेकर, भारतरत्न, पद्मश्री की पद्मविभूषण? फिल्ममेकर, भारतरत्न, पद्मश्री की पद्मविभूषण? प्रश्न क्रमांक 44, ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी, जे की विद्यार्थी मित्रांनो भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 45. विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? बघू शकता, विद्यार्थी मित्रांनो IMP प्रश्न आहे. आरोग्य विभागच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? इथे बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात की पॅरिस असणार, लंडन असणार की रोम असणार की लंडन किंवा न्यूयॉर्क असणार. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? प्रश्न क्रमांक 45, ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे विद्यार्थ्यांना? जे की पॅरिसला आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 46. प्रश्न बघायच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच सांगू इच्छितो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. व्हिडिओशी कुठलंही नवीन नोटिफिकेशन किंवा अपडेट असतात ते तुमच्याकडून मी स्वतः कामाने. चॅनलला लाईक करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी हे ॲप्लिकेशनसुद्धा आहे, जे की तुम्हाला प्लेस्टोरला जाऊन डाउनलोड करून घ्यायचे आहे. तिथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन क्लासेस, टेस्ट सिरीज तसेच संपूर्णपणे PDF फाईल तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. ते तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोडसुद्धा करून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 46. भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे? भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे? दाल, लोणार, सांबार सरोवर की बुलर सरोवर? बघू शकता विद्यार्थ्यांनो, भारतातील कोणते असे सरोवर आहे
जे की उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे? प्रश्न क्रमांक 46 ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी. विद्यार्थी मित्रांनो, जे की लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांनो लोणार सरोवर आहे, जे की उल्कापातामुळे ते निर्माण झालेले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 47. भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935 साली, 1 मे 1935 साली, 1 फेब्रुवारी 1935 साली की 1 जानेवारी 1935 साली? बघू शकता. रिझर्व्ह बँकची स्थापना कधी झाली विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक 47 ऑप्शन क्रमांक ए. 1 एप्रिल 1935 साली विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह बँकची स्थापना झाली. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्राची विधानसभा बघू शकता. महाराष्ट्राची विधानसभा संख्या किती आहे? विधानसभा सदस्य संख्या किती आहे? बघू शकता. प्रश्न क्रमांक 48. 78, 250 की 288 की 548? विधानसभा सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राची विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक 48. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप कन्फ्यूज होतो. बरेचसे विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन मारतात. विधानसभा विचारलं तरी हेच ऑप्शन मारतात आणि त्यातले 100पैकी 30% लोक हे उत्तर मारतात, जे की हेच उत्तर बरोबर आहे. विधानसभा म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, विधान परिषद नाही. विधान परिषद विचारलं तर 78 आहे महाराष्ट्राची विधान परिषद सदस्य संख्या 78 आहे. तसेच विधानसभा विचारलं तर 288 आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक 48 ऑप्शन क्रमांक सी. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 49. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? केरळ, तामिळनाडू, गोवा की आसाम? पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 49 ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडूमध्ये विद्यार्थी मित्रांनो पोंगल हा सण साजरा करण्यात येतो. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 50. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, महात्मा गांधी, राजा राम मोहन रॉय यांनी केली? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? प्रश्न क्रमांक 50 ऑप्शन क्रमांक 4. राजा राम मोहन रॉय यांनी विद्यार्थी मित्रांनो ब्राह्मो समाजाची स्थापना केली. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वात लांब पूल कोणत्या नदीवर आहे? बघू शकता. म्हणजे कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वात लांब पूल कोणत्या शहरात आहे? इथं थोडी टायपिंग मिस्टेक झाली आहे विद्यार्थ्यांना. इथं शहरात पाहिजे, शहरात पाहिजे, नदीवर नाही. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या नदीवरील सर्वात लांब पूल कोणत्या शहरात आहे? नाशिक, सिंचोरोचा, कोपरगाव, नांदेड? प्रश्न क्रमांक 51चं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. महाराष्ट्रात राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वात लांब पूल सिरोंचा आहे विद्यार्थ्यांनो, सिरोंचा ह्या शहरात आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52. श्रीलंका देशाचे पूर्वीचे नाव काय? बघू शकता. श्रीलंका देशाचे पूर्वीचे नाव काय? सिलोन, घाना, श्रीस्थानक, शिलांग? बघू शकता. श्रीलंका देशाचे पूर्वीचे नाव काय? प्रश्न क्रमांक 52 ऑप्शन क्रमांक 1. सिलोन विद्यार्थी मित्रांनो, जे की श्रीलंका या देशाचे नाव होते सिलोन. त्यानंतर विद्यार्थ्यांनो श्रीलंका हे देशाचे नाव हे झालेले आहे, तसे पूर्वीचे नाव सिलोन होते. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता त्या बाजूचं बेल बटन आहे विद्यार्थ्यांनो, त्यावर ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आरोग्य विभाग भरतीशी कुठलंही नवीन नोटिफिकेशन किंवा अपडेट असले तो तुमच्याकडून मिस होता कामा नये. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 53. अनार्य दोष
परिहार समाजाची स्थापना कुणी केली? बघू शकता, अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कुणी केली? गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानप कांबले, अण्णाभाऊ साठे की स्वामी दयानंद सरस्वती? बघू शकता प्रश्न क्रमांक 53. ऑप्शन क्रमांक 1 गोपाळबाबा अवलंगकर. अनार्य दोष परिहार या समाजाची स्थापना विद्यार्थी मित्रांनो गोपाळबाबा अवलंगकर यांनी केली. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 54. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कुठे घेतली? बघू शकता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली? एकोडी, भंडारा, येवला की नागपूर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली? प्रश्न क्रमांक 54. ऑप्शन क्रमांक 3 येवला इथे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 55. राऊस साक्रोमा ह्या विषाणूमुळे रिकामी जागा हा रोग उद्भवतो. राऊस साक्रोमा या विषाणूमुळे हा रोग उद्भवतो. कर्करोग, कुष्ठरोग, एड्स, हिवताप? राऊस साक्रोमा विषाणूमुळे हा रोग उद्भवतो. प्रश्न क्रमांक 55. ऑप्शन क्रमांक 1 कर्करोग होतो विद्यार्थी मित्रांनो, जे की राऊस साक्रोमा या विषाणूमुळे कर्करोग हा उद्भवतो. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? अहमदनगर, पुणे, नाशिक, मुंबई? महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? प्रश्न क्रमांक 56. ऑप्शन क्रमांक 3 नाशिक इथे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 57. चले जाव चळवळ कधीपासून सुरू झाली? प्रश्न क्रमांक 57. चले जाव चळवळ कधीपासून सुरू झाली? 1942, 1952, 1920 की 1940? चले जाव चळवळ कधीपासून सुरू झाली? प्रश्न क्रमांक 57. ऑप्शन क्रमांक 1 1942 साली विद्यार्थी मित्रांनो जे की चले जाव चळवळ सुरू झालेली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 58. भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहेत? भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर होमी भाभा, लाल बहादूर शास्त्री की 4 यापैकी नाही? भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहे? प्रश्न क्रमांक 58. ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर होमी भाभा जे की विद्यार्थी मित्रांनो अणुयुगाचे जनक आहे. तसे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये पण मुलं खूप कन्फ्यूज होतात की डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे ऑप्शन मारतात. तसे अणुयुगाचे जनक कोण आहे? डॉक्टर होमी भाभा. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 59. हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्कारली तो दिवस कोणता होता? बघू शकता IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जे की पेपरच्या रिलेटिंग आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे IMP प्रश्न तुम्हाला या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप हेल्पफुल असणार आहे. हे 100% विद्यार्थ्यांना प्रश्न ठेवण्यात आलेले आहे आरोग्य विभाग. आणि तुम्ही विद्यार्थ्यांना तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या WO अकॅडमीला असे बरेचसे IMP प्रश्न जे की 2019चे PDF नुसार विद्यार्थ्यांना पेपर सोल्युशन काढलेले आहे ते तुम्ही बघून घ्या. आणि यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 59. हैदराबादच्या निजामाने शरणागत पत्कारली तो दिवस कोणता होता? प्रश्न क्रमांक 59चे ऑप्शन बघू शकता. 17 सप्टेंबर 1948, 13 सप्टेंबर 1948, 18 सप्टेंबर 1948 की 15 जानेवारी 1947? प्रश्न क्रमांक 59. ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 1 17 सप्टेंबर 1948 साली विद्यार्थी मित्रांनो निजामाने शरणागती पत्कारली. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 60. भारतात लू वारे कोणत्या ऋतूत वाहतात? बघू शकता भारतात लू वारे कोणत्या ऋतूत वाहतात? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा की डी यापैकी नाही? भारतात लू वारे कोणत्या ऋतूत वाहतात? प्रश्न क्रमांक 60.
ऑप्शन क्रमांक 1, जे की विद्यार्थी मित्रांनो लू वारे हे उन्हाळ्यात या ऋतूत वाहतात. उन्हाळा या ऋतूत वाहतात लू वारे. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 61. भारतात सुशांत दिन कधी साजरा करतात? बघू शकता, भारतात सुशांत दिन कधी साजरा करतात? 25 डिसेंबर, 25 जानेवारी, 31 जानेवारी, 24 ऑक्टोबर. भारतात सुशांत दिन कधी साजरा करतात? प्रश्न क्रमांक 61, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1, जे की विद्यार्थी मित्रांनो भारतात सुशांत दिन 25 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 62. पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? संतूर, तबला, बासरी, वीणा. पंडित हरिप्रसाद कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 62चं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तबला. तबला वाद्याशी संबंधित आहे विद्यार्थ्यांना, जे की पंडित हरिप्रसाद चौरसिया हे तबला वाद्याशी संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 63. महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण? महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण? विनोबा भावे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ कृष्ण गोखले. महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण? प्रश्न क्रमांक 63, ऑप्शन क्रमांक 4, गोपाळ कृष्ण गोखले, जे की विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु आहे. राजकीय गुरु आहे महात्मा गांधीजीचे गोपाळ कृष्ण गोखले. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 64. F-16 काय आहे? बघू शकता, F-16 काय आहे? लढाऊ जहाज, रणगाडा, लढाऊ विमान की यापैकी नाही? F-16 हे काय आहे? लढाऊ जहाज, रणगाडा, लढाऊ विमान. प्रश्न क्रमांक 64, ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 लढाऊ विमान आहे विद्यार्थी मित्रांनो. F-16 हे लढाऊ विमान आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 65. होमोपॅथीचे जनक कोण आहे? होमोपॅथीचे जनक कोण आहे? सर हायम, फ्रेडरिक मिशर, डार्विन, मेंडेलिव्ह. बघू शकता, सर हायनम, फ्रेडरिक मिशर, डार्विन की मेंडेलिव्ह. होमोपॅथीचे जनक कोण आहे? प्रश्न क्रमांक 65, ऑप्शन क्रमांक 1, सर हायनम. सर हायनम, जे की विद्यार्थी मित्रांनो होमोपॅथीचे जनक आहे. होमोपॅथीचे जनक आहे सर हायनम. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 66. ब्रिटिशांनी कोणत्या लढाईने भारतात राजकीय सत्तेची मुहूर्त वेळ रोवली होती? बघू शकता, ब्रिटिशांनी कोणत्या लढाईने भारतात राजकीय सत्तेची मुहूर्त वेळ रोवली होती? बेदरची, श्रीरंगपट्टणमची. बघू शकता, तसेच वाणिज्यवाची, प्लासीची. बघू शकता, ब्रिटिशांनी कोणत्या लढाईने भारतात राजकीय सत्तेची मुहूर्त वेळ रोवली होती? प्रश्न क्रमांक 66, ऑप्शन क्रमांक 4, प्लासीची लढाई विद्यार्थी मित्रांनो, जी की ब्रिटिशांनी हे राजकीय सत्तेची मुहूर्त वेळ रोवली होती. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 67. आतापर्यंत किती भारतीय व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळाला आहे? आतापर्यंत भारतीय व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. 5, 10, 8 की 9? बघू शकता, आतापर्यंत भारतीय व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 67, ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2, जे की विद्यार्थी मित्रांनो 10 व्यक्तींना हा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 68. मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेची सुरुवात कधी झाली? मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेची सुरुवात कधी झाली?
1951, 1952, 1953, 1955. बघू शकता. मिस इंडिया संवर्धन स्पर्धेची सुरुवात कधीपासून झाली? प्रश्न क्रमांक 68, ऑप्शन क्रमांक 2. 1952 साली विद्यार्थी मित्रांनो मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेची सुरुवात झाली 1952 साली. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 69. सौराष्ट्र या नवीन राज्याची मागणी कोणत्या राज्यातून होत आहे? बघू शकता. प्रश्न खूप आरोग्य विभागाच्या एक्झामच्या रिलेटिंग आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की प्रश्न क्रमांक 69 बघू शकता. सौराष्ट्र या नवीन राज्याची मागणी कोणत्या राज्यातून होत आहे? महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश की बिहार? प्रश्न क्रमांक 69, ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 गुजरात विद्यार्थी मित्रांनो, जे की सौराष्ट्र नवीन राज्याची मागणी गुजरात या राज्यातून झालेली आहे. सौराष्ट्र नवीन राज्याची मागणी गुजरात या राज्यातून होत आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न बघायच्या अगोदर तुम्हाला एकच सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आरोग्य विभाग भरतीशी कुठलेही नवीन अपडेट्स, नोटिफिकेशन किंवा नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होता कामा नये. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 70. जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? बघू शकता. प्रश्न खूप IMP विद्यार्थी मित्रांनो एक्झामच्या दृष्टिकोनातून. जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? रजिया सुलतान, शेख मेहबूबा मुफ्ती की यापैकी नाही? बघू शकता. जम्मू काश्मीरच्या पहिला महिला मुख्यमंत्री कोण आहेत? प्रश्न क्रमांक 70, ऑप्शन क्रमांक 3 मेहबूबा मुफ्ती. बघू शकता. मेहबूबा मुफ्ती, जे की विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीरच्या पहिला महिला मुख्यमंत्री आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 71. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट केली आहे? बघू शकता. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? 16 नुसार, 18 नुसार की 20 नुसार, 17 नुसार? अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेतील. प्रश्न क्रमांक 71, ऑप्शन क्रमांक 4. 17 नुसार विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 72. गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम कुठे होतो? गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम कुठे होतो? सिरोंचा, अहमदनगर, नाशिक की नरसोबाची वाडी? गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम कुठे होतो? प्रश्न क्रमांक 72, ऑप्शन क्रमांक 1 सिरोंचा. इथे विद्यार्थी मित्रांनो गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम होतो. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 73. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? पृथ्वी, भास्कर, विजयंता, आर्यभट्ट? बघू शकता. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? प्रश्न क्रमांक 73, ऑप्शन क्रमांक 4 आर्यभट्ट विद्यार्थी मित्रांनो भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 74. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? बघू शकता. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? 1995, 1992, 2005, 2008? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? प्रश्न क्रमांक 74, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 2 1992 साली विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 75. कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात? बघू शकता. कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात? कोची, विशाखापट्टणम, मंगळूर, मुंबई? बंदराची अरबी समुद्राची राणी म्हणतात
प्रश्न क्रमांक 75 ऑप्शन क्रमांक 1 कोची। विद्यार्थी मित्रांनो, कोची या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हटल्या जाते। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 76 विधान परिषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असले पाहिजे। विधान परिषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असले पाहिजे। प्रश्न क्रमांक 76 चे ऑप्शन बघू शकता, 25, 35, 30 की 18। विधान परिषद सदस्य होण्याची उमेदवाराचे वय किती असले पाहिजे। प्रश्न क्रमांक 76 ऑप्शन क्रमांक 3 जे की विद्यार्थी मित्रांनो 30 वर्ष हे उमेदवाराचे वय असले पाहिजे। त्या बाबतीत विधान परिषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष असले पाहिजे, 30 वर्ष। यानंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 77 एकूण मूलद्रव्यपैकी किती मूलद्रव्य निसर्ग आहेत। बघू शकता, एकूण मूलद्रव्यपैकी किती मूलद्रव्य जे की निसर्ग आहे, 90, 92, 94, 95। एकूण मूलद्रव्यापैकी किती मूलद्रव्य जे की निसर्ग आहे। प्रश्न क्रमांक 77 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 2 जे की विद्यार्थी मित्रांनो हे निसर्ग मूलद्रव्य आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 78 डेसिबल काय मोजण्याचे एकक आहे। बघू शकता, डेसिबल काय मोजण्याचे एकक आहे, प्रकाश, दाब, उष्णता की आवाज तीव्रता मोजण्याचे एकक आहे। प्रश्न क्रमांक 78चं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4 आवाजाची क्षमता जे की विद्यार्थी मित्रांनो डेसिबल या साहाय्याने मोजतात। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 79 महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण आहेत। बघू शकता, प्रश्न आरोग्य एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप हेल्पफुल आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि असेच तुम्हाला आपले काही भाग तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते तुम्ही बघितले नसेल ते पण बघून घ्या। आणि असेच तुम्हाला PDF नुसार जे 2019 मध्ये एक्झाम झाली होती त्यानुसार पेपर विश्लेषणसुद्धा करण्यात आलेले आहे। मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान GK बघू शकता, या प्रश्नांचे ऑप्शन वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नन मवार की शंकरराव खरात। बघू शकता, प्रश्न क्रमांक 69चं उत्तर होणार आहे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री। प्रश्न क्रमांक 69 ऑप्शन क्रमांक 3 मारोतराव कन्ननवार ह्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 80 ई-क्रिकसॅट हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरले जाते। ई-क्रिकसॅट हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरले जाते, ज्वारी, भुईमूग, बाजरी की ऊस। बघू शकता, ई-क्रिकसॅट हे तंत्रज्ञान कोणत्या पिकासाठी वापरले जाते। प्रश्न क्रमांक 80 ऑप्शन क्रमांक 2 भुईमूगसाठी विद्यार्थी मित्रांनो या यंत्राचा उपयोग होते। भुईमूगसाठी या यंत्राचा उपयोग होते। ई-क्रिकसॅट या तंत्रज्ञानाचा उपयोग होते। हे होते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले काही IMP प्रश्न सामान्य ज्ञान GK मधले, जे की आरोग्य विभागाच्या संदर्भात होते। आणि पेपरला जाता जाता संपूर्णपणे हा व्हिडिओ बघून जा। आणि यामधले विद्यार्थी मित्रांनो 100% हे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती OO अकॅडमीवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आरोग्य विभाग भरतीशी कुठलेही नवीन नोटिफिकेशन अपडेट्स व्हिडिओ असल्यास ते तुमच्याकडून मिस होणार नाही। आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।